दुसरी एक रिस्क आम्ही नेहमी बघतो आणि ती म्हणजे कॅश फ्लो मॅनेजमेंट. कॅश फ्लो मॅनेजमेंट इज अ बिग चॅलेंज. कारण लोक आधी इन्व्हेस्ट करतात किंवा रॉ मटेरियलमध्ये इन्व्हेस्ट करतात, नंतर प्रोडक्ट डिलिव्हर करतात आणि मग कस्टमर त्यांना 6 महिने, कधी 3 महिने 6 महिने अशी डिले होतो. तर आपली मनी सायकल खूप मोठी होते आणि त्याच्यामुळे वर्किंग कॅपिटल नसतं आणि वर्किंग कॅपिटलची रिस्क बरेच जे बिझनेस जे क्लोज होतात ते याच्यामुळेच होतात, कारण कॅश क्रंच आलेला असतो. सो हाऊ टू टेक केअर ऑफ दिस कॅश फ्लो? कॅश फ्लो इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. कुठच्याही बिझनेसमध्ये कॅश फ्लो मॅनेजमेंट इज द बिगेस्ट चॅलेंज. डॉक्टर अनिल लांबा माझे चांगले मित्र आहेत आणि ते सुरेख एक्सप्लेनेशन देतात या विषयांवर. ॲज अ उद्योजक माझे विचार असे आहेत की आपलं कॅश फ्लो एवढं भक्कम असलं पाहिजे ना. जर आपण उधारीमध्ये धंदा करायला गेलो ना तर आपण बिझनेस नाही करत आहे, आपण पैशाचा धंदा करतोय, आपण उधारी देतोय, म्हणजे त्याला फंडिंग करतोय, फायनान्सिंग करतोय, लेंडिंग करतोय विदाउट इंटरेस्ट, आणि कधी कधी तर आपली मुद्दल पण गायब होऊन जाते. तर डू नॉट बिकम अ फायनान्सर टू युअर कस्टमर, यू हॅव टू बिकम अ प्रोडक्ट और सर्व्हिस प्रोव्हायडर टू युअर कस्टमर. तुमचा ब्रँड एवढा मजबूत असला पाहिजे ना की लोकांनी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन तुमच्याबरोबर व्यवसाय केला पाहिजे. मी जेवढे बिझनेसेस करतो ना, माझ्या कुठच्याही बिझनेसमध्ये मी उधारीचा धंदा करतच नाही. मी रिअल एस्टेट डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे मी अगोदर पेमेंट घेणार, नंतर तुम्हाला प्रोडक्ट देणार. मी रेस्टॉरंटमध्ये म्हणजे तुम्ही खाणार आणि तिकडच्या तिकडेच पेमेंट करून तुम्ही बाहेर पडणार. मी रिसॉर्टच्या बिझनेसमध्ये म्हणजे तुम्ही अगोदर मला रिसॉर्टच्या रूमचे पैसे देणार, नंतर राहायला येणार. मी जिमवेअरच्या बिझनेसमध्ये ई कॉमर्सवर तर तुम्ही अगोदर पेमेंट ट्रान्सफर करणार आणि नंतर मी तुम्हाला प्रोडक्ट डिलिव्हर करणार. मी एज्युकेशनमध्ये तुम्ही ॲडव्हान्समध्ये मला पैसे भरणार आणि नंतर मी तुम्हाला शिक्षण देणार. मी वॉटर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे तुम्ही मला पहिले पैसे देणार, मग मी तुमच्या पाण्याची स्टोरेज टाकी मी बनवणार. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही कुठच्या बिझनेसमध्ये असता ह्याची निवड तुमच्या हातात आहे. आणि सर्वप्रथम तुम्ही हे मॅनेज केलं पाहिजे की जर तुम्ही तुमच्या कस्टमरला उधारी दिलं ना, म्हणजे तुम्ही प्रोडक्ट आणि सर्व्हिस देत नाही, तुम्ही तुमच्या घरचा पैसा किंवा तुम्ही जो कर्जाने घेतलेला पैसा असतो तो तुम्ही कर्जाने देताय. आता तुम्ही जे कर्ज घेतले त्याच्यामध्ये तुमचं घर घाण आहे किंवा तुमचं ऑफिस घाण आहे, पण तुमचा कस्टमर जेव्हा तुमच्याकडे उधारीमध्ये घेतोय तेव्हा त्याचं तुमच्याकडे काहीच घाण नाही आहे. जर त्याने तुम्हाला पेमेंट नाही केली किंवा रखडवलं तर तुमची लिगल कॉस्ट वाढतील, रिकव्हरी कॉस्ट वाढतील आणि गॅरंटी नाही आहे ते केल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील की नाही. व्हॉट बिझनेस यू डू इज इममटेरियल. तुम्ही काय बिझनेस करता दॅट इज इममटेरियल. तुम्ही तुमचा बिझनेस कसा करता हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर स्ट्रॅटेजाइज हाऊ यू आर गोइंग टू डू द बिझनेस. आणि जरी तुमच्या व्यवसायामध्ये अनेक ब्रँड्स उधारीमध्ये देत असतील म्हणजे ते कमजोर ब्रँड्स आहेत. जर तुम्ही मजबूत असाल ना तर तुम्हाला पैसा ॲडव्हान्समध्ये द्यावा लागतो. अशी एकही संस्था नाही आहे, असा एकही मजबूत ब्रँड नाही आहे जो 1 तासाची उधारी देत असेल. पैसा ॲडव्हान्समध्ये येतो आणि डिलिव्हरी टर्म्स त्यांचे असतात. ऑलवेज रिमेंबर, जर तुमचं डिमांड तुमच्या सप्लायपेक्षा जास्ती असलं ना तर तुम्हाला उधारी कधीच द्यावी लागणार नाही आणि ती परिस्थिती ही तुम्हाला निर्माण करायची आणि ते तुम्ही करू शकता. तर प्लीज प्लॅन. उधारी करू नका. यू आर स्पॉइलिंग युअर कस्टमर आणि त्याला काही फरक पडत नाही आहे. आज उधारीमध्ये त्यांनी तुमच्याकडे घेतलं, आता अगोदरसारखे दिवस नाहीत ना की तू पहिला अगोदरचे पैसे दे नंतर मी तुला नवीन माल देईन. त्याला फरक नाही पडत. तुमच्यासारखे 356 वेंडर्स आहेत किंवा सर्व्हिस किंवा प्रोडक्ट प्रोव्हायडर्स आहेत. तुमच्याकडनं नाही घेणार, नेक्स्ट टाइमला दुसऱ्या कोणाकडनं तरी घेणार. तर द रिस्क इज कम्प्लिटली युअर्स. तर करेक्ट युअर वेज ऑफ वर्किंग. ग्रेट.